आता बातम्या तपशिलानं आणि सगळ्यात आधी आपल्या समोर येते बातमी एसटी कर्मचारी बँकेच्या संदर्भातली। एसटी कर्मचारी बँकेमध्ये 150 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि तो आरोप संदीप शिंदे यांनी केलेला आहे। संदीप शिंदे एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते या निमित्तानं निशाण्यावर आहेत। संदीप शिंदे आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यात गेल्या काही काळापासून संघर्ष सुरू आहे। हा संघर्ष एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेवरच्या वर्चस्वाचा आहे। सदावर्तींनी या बँकेमध्ये कसं लाटून खाल्ले याचे डळडळीत पुरावे आम्ही तुमच्या समोर आज घेऊन आलेलो आहेत। कागदोपत्री पुरावे आहेत ज्यामध्ये बँकेमध्ये भ्रष्टाचार करून त्यांनी कामगार भरती केली। ही भरती करताना माझ्या शेजारी जे इसम उभे आहेत डोंगरे नावाचे, त्या डोंगरेंकडून 11 लाख रुपये घेतले। पैकी ऑनलाईन त्यांनी 6 लाख रुपये घेतले, 5 लाख रुपये कॅश घेतले। खेडकर नावाच्या संचालकांनी ते घेतल्याची एंट्री त्यांच्याकडे आहे। त्यानंतर त्याच्याकडे ते पैसे मागायला गेल्यानंतर त्या संचालकानं जर माझं नाव बाहेर आलं, जर तू कुणाला सांगितलं तर डायरेक्ट डोक्यात गोळ्या घालील, त्याचा व्हिडिओ त्यांच्या मोबाईल मध्ये आहे। अशा प्रकारची दादागिरी सदावर्तींच्या संचालक मंडळाकडून केली जाते।